बावळट मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी नव्हता हा झाला. एवढा बुद्धू ज्याला फायनान्स माहित नाही, प्रशासन माहित नाही, विकास कसा शेतकऱ्यांचा असतो, उद्योगाचा कसा असतो, रोजगार कसे निर्माण करतात, यांच्या रक्तात भिनलाय. यांचे विचार 85 अगोदरचे आहेत. यांचे इन्कम टॅक्स रिटर्न काढावं. काय उत्पन्न होतं चला काढा. उद्धव ठाकरेचं आणि आदित्य ठाकरेचं 1985 सालचं इन्कम टॅक्स रिटर्न काढा. काय उत्पन्न होतं, काय व्यवसाय होते, महिन्याचं उत्पन्न काय, मर्सिडीज फिरवणं एवढं होतं का? नाही हो. मी बघितले याची अवस्था. माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने स्वतःची कारकीर्द सांगा, तुमचं कर्तृत्व सांगा. 2.5 वर्ष ना ती बाळासाहेबांच्या नावामुळे शरद पवार साहेबांनी दिलं. बावळट मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी नव्हता हा झाला. एवढा बुद्धू ज्याला फायनान्स माहित नाही, प्रशासन माहित नाही, विकास कसा शेतकऱ्यांचा असतो, उद्योगाचा कसा असतो, रोजगार कसे निर्माण करतात, काही माहित नाही. असं झालं. ठीक आहे, झालं, लागला शिक्का. अरे तू पावसाबद्दल तू सांग, बोल. उद्धव ठाकरेची माझ्याकडे हे सामने. मोदी, फडणवीस, मिंदे यांच्यात चमकोगिरीच्या पोलखोल, शेकडो कोटी रुपये पाण्यात. भुयारी मेट्रो बुडाली. शिवसैनिकांनो, मुंबईकरांच्या मध्यस्थी रस्त्यावर उतरा. आज चालता येत नाही हो, एवढे शिवसैनिक रस्त्यावर आहेत, एकही दिसत नाही. पुढचं वाक्य माझा एकही दिसत नाही. ते एक सारखा फोटो मात्र तोच येतो सामनात. कधी काढलेला माहित नाही, तेव्हा असे गाल नव्हते, आता तसे नव्हते, आता वेगळं झाले, आत गेले बरेच. फार जुना तरुणपणाचा. कोणाला कोण आहे समोर? एकही नाही. शिवसैनिक तू सांगतो आणि रस्त्यावर लोकांना वाचवतोय. असं एकतरी आहे का? एकतरी प्रसंग का नाही फोटो दाखवला, याचा प्राण वाचवला बुडता बुडता. हे ना पहिल्या वेळेला ही जी हे झाली, 944 इंच पाऊस पडला, अतिवृष्टी झाली, अतिवृष्टी. त्यावेळेला हायवेने जाता चुनापटी समोर एक माणूस गटारात जात होता, समोर जाणाऱ्यांनी पकडलं आणि वाचवलं. त्याला वाचवणं म्हणतात. झाला होता, नाले दिसत नव्हते ना, पाणी हायवेवर होतं, वाचव. असं काय तुझ्या शिवसैनिक शात का शिवसैनिक? जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.